उत्तर प्रदेशातील 2 व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत। दुधात पाणी ओतण्याचं आणि पाण्यात दूध ओतण्याचं असे 2 व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। यावरून आता संताप व्यक्त केला जातोय। महोबा जिल्ह्यातील एका शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनादरम्यान दूध देण्यात आलं, मात्र 1 लिटर दुधात चक्क बादलीभर पाणी ओतण्यात आलं। त्यानंतर विद्यार्थ्यांना बोलवून हे दूध वाटपही करण्यात आलं। तर दुसरा व्हिडिओ धार्मिक कार्यक्रमादरम्यानचा। नर्मदा नदीत चक्क 11,000 लिटर दूध ओतण्यात आलं। एकीकडे देशातील आणि उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांचे हाल बेहाल असल्याचं चित्र आहे। काही ठिकाणी सरकारी शाळेत मुलांना बसण्यासाठी बेंचेस सुद्धा नाहीयेत। काही शाळेत शिक्षकांची कमतरता आहे, तर अनेक शाळांमध्ये शिक्षक उत्तम प्रकारे शिकवत नसल्यानं पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकताना दिसतात। सरकारी शाळेचे हाल बेहाल असले तरी शिक्षकांना मात्र भरमसाठ पगार आहे। इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षकांना कमी पगार असतो, मात्र मुलांना चांगल्या प्रकारे शिकवलं जातं। सरकारी शाळांमध्ये शिक्षकांना भरमसाठ पगार असून देखील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या माध्यान्ह भोजनाच्या पैशातून आता शिक्षकांना आपलं पोट भरायचं असल्याचं दिसून येत आहे। मुख्याध्यापिका मोनिका सोनी यांच्या उपस्थितीत स्वयंपाकीण छवी राणी हिनं पाण्यानं भरलेल्या बादलीत दुधाची फक्त 2 पाकिटं ओतली। मुख्याध्यापिका मस्तपणे ते पाहत आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना बोलावून हे दूध पिण्यासाठी देखील दिलं जातंय। या प्रकारामुळे आता मुलांच्या पोषणाचा प्रश्न उपस्थित झालाय। एकीकडे उत्तर प्रदेशला देशातील क्रमांक 1चं राज्य बनवणार, 2029-30 पर्यंत उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत नेणार असं उद्दिष्ट ठेवलं असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वारंवार सांगतात। मात्र उद्या जी मुलं या देशाचं भविष्य आहे, जी मुलं या देशाला समोर घेऊन जाणार आहेत, त्यांच्यासोबत कसा खेळ खेळला जातोय, त्यांच्या आरोग्याची शाळेत कशी काळजी घेतली जाते हे व्हायरल झालेल्या व्हिडिओतून दिसून येत आहे। धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली नर्मदा नदीत 11,000 लिटर दूध ओतण्यात आलं। आपल्या देशात श्रद्धेला खूप मान आहे, देवांविषयी श्रद्धा ठेवली पाहिजे। मात्र एका ठिकाणी मुलांना दुधाच्या नावाखाली फक्त पाणी दिलं जातं, तर दुसरीकडे श्रद्धेच्या नावाखाली नदीत हजारो लिटर दूध ओतलं जातं। यावरून आपला देश श्रद्धेच्या नावाखाली किती गुरफटलाय हे दिसून येतं। देवाची पूजा आणि देवाच्या श्रद्धेचा खरा अर्थ असाच असतो की माणूस म्हणून माणसाची मदत करणं, गरिबांना अन्न पाणी देणं। मात्र भारतात असं चित्र आहे की भुकेलेल्यांना अन्न दिलं जात नाही आणि प्रसाद म्हणून तोच देवाला अर्पण केला जातो। उत्तर प्रदेशमध्ये घाटावर दिवाळीच्या वेळी दिवा लावण्यासाठी हजारो लिटर तेल वापरलं जातं। हेच तेल दिवा भिजल्यानंतर गरीब लोक अन्न बनवण्यासाठी घेऊन जाताना दिसतात। दूध देवावर अर्पण केलं जातं। हे सर्व पाहून वर बसलेला देव पण म्हणत असेल की या माणसानं मंदिराबाहेर 4 दिवसांपासून भुकेनं व्याकुळ झालेल्या माणसाला अन्नाचा एकही कण दिला नाही आणि इथं मला अन्न प्रसाद म्हणून अर्पण करून माझ्याकडे प्रार्थना करतोय। देवाची श्रद्धा म्हणून नदीत दूध ओतलं पाहिजे, पण तेव्हा जेव्हा दुधाची गरज कोणत्याही भुकेलेल्यांना उरणार नाही, कोणत्याही गरीब बालकांना राहणार नाही। एकीकडं आपला देश महासत्ता होणार असा दावा केला जातो, त्याच देशातील मुलांना शिकण्यासाठी नीट शाळा नाही, शाळेत शिक्षक नाहीत। काही ठिकाणी शिक्षक असले तरी ते झोपलेले दिसून येतात, मुलांकडून हातपाय दाबून घेत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होतात। तर काही ठिकाणी असे शिक्षक आहेत जे 40 रुपयाच्या दुधातही पाणी मिसळून चिमुकल्यांच्या पालन पोषणातील पैसे खाताना दिसतात। तर काही लोक श्रद्धेच्या नावाखाली हजारो लिटर दूध नदीत ओतून देवाची पूजा करताना दिसतात। खरंच मुलांना दुधाऐवजी पाणी देऊन देवाला दूध प्रसाद अर्पण केलं पाहिजे का? भुकेलेल्यांना मदत केली तर देवाचे आशीर्वाद प्राप्त होणार नाहीत का? शाळेत चिमुकल्यांना दूध म्हणून पाणी पिण्यासाठी देणं योग्य आहे का? देशातील सरकारी शाळेतील मुलांचं खरंच उज्ज्वल भविष्य आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी।